प्रचंड आनंदाने बघते, समाधानाने बघते. सगळ्यांनी खूप मेहनत केली. देवेंद्रजींनी खूप चांगलं नियोजन केलं, विचार केला, व्यवस्थित प्लॅनिंग केली. कार्यकर्त्यांनी आपल्या प्रचंड कष्ट केले आणि खूप आनंद वाटतोय आज हा निकाल पाहून. एकूण कुठेतरी आरोप देखील होताना पाहायला मिळाले. फोडाफोडीचं राजकारण असेल, पैशाचा वापर असेल, हा मोठ्या प्रमाणात झाला, अशा प्रकारचा आरोप हा विरोधकांकडनं करण्यात येतो. याकडे कसं? मी विरोधकांच्या आरोपांकडे पाहिलंही नाही आणि मी त्यांच्यावर आरोपही केले नाही. मी माझा पार्टी काय देऊ शकते, आम्ही काय देऊ शकतो, हे सरकार काय देऊ शकतं आणि काय दिलेलं आहे ह्याच्यावर फोकस केलं. म्हणजे हे आरोप आता जनतेने पण नकारले, तसं त्याचा स्पष्ट अर्थ होतो. दुसरीकडे मुंबई महापालिकेमध्ये मराठीचा मुद्दा हा मोठ्या प्रमाणात गाजताना दिसला. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत आणि कुठेतरी आकड्यांवरनं ते स्पष्ट होताना दिसत आहे. ह्याकडे तुम्ही एक मराठवाड्यातल्या नेत्या म्हणा किंवा मग राज्यातल्या नेत्या म्हणून कशा प्रकारे या सगळ्याकडे बघता? मी याच्याकडे काही बघत नाही. मी अलायन्स म्हणून बघते. प्रत्येक पार्टीची एक अलायन्स असते. त्यांनी आपापली अलायन्स बनवली. मी त्याच्याकडे अलायन्स म्हणून बघते आणि ते आमच्या विरोधात निवडणूक लढवत होते. ते त्यांचे विचार मांडत होते, आम्ही आमचा विकास मांडत होतो आणि विकास जिंकलेला आहे. कुठेतरी ठाकरेंना नाकारलं असं म्हणतात. मी याच्याकडे अशा अँगलनी पाहतच नाही. आम्हाला स्वीकारलं असं म्हणता येईल.